एक घोडा दिवसभर काम करून थकलेला असतो. तो त्याच्या तबेल्यामध्ये आराम करत असतो. तेव्हा त्याची भेट एका मांजरीसोबत होती. तो मांजरीला म्हणतो, आज भरपूर काम केले आणि थकलोय, त्याच्यामुळे मी उद्या थोडंच काम करणार आहे आणि त्यानंतर आराम करणार आहे. ती मांजर जाते गायीकडे आणि गायीला म्हणती, घोड्याला इथं राहायचंच नाहीये. तो म्हणत होता की त्याचा मालक एकदम कडक स्वभावाचा आहे आणि त्याला खूप त्रास देतो. ती गायी जाते बकऱ्याकडे आणि बकऱ्याला सांगती की घोड्याला इथं राहायचंच नाहीये. त्याचा मालक त्याला खूप त्रास देतो, तो कडक स्वभावाचा आहे आणि त्याला खायला सुद्धा देत नाही. बकरी जाती सशाकडे आणि सशाला म्हणती, घोड्याला इथं राहायचंच नाहीये. तो म्हणत होता की त्याचा मालक खूप कडक स्वभावाचा आहे, त्याला खायला सुद्धा देत नाही, त्याला मारतो सुद्धा आणि सगळ्या जनावरांचं काम त्याच्याकडूनच करून घेतो. आणि तो ससा जातो मालकाच्या सेवकाकडे आणि सेवकाला म्हणतो, घोडा इथून उद्या निघून जाणार आहे. आणि त्यांनी नवीन तबेला सुद्धा बघितलाय आणि तो हे सुद्धा म्हणत होता की नवीन मालक या मालकापेक्षा खूप चांगला आहे आणि तो जास्त काम करून सुद्धा देत नाही. शेवटी तो सेवक जातो मालकाकडे आणि मालकाला म्हणतो की तुमचा घोडा उद्या विद्रोह करणार आहे, तो सगळ्या प्राण्यांना घेऊन दुसरीकडे निघून जाणार आहे. मालक चिडतो, कपाटातून एक इंजेक्शन काढतो आणि त्या घोड्याला देतो आणि त्या रात्री घोड्याचा मृत्यू होतो. आता घोडा नेमका मेला कशामुळे? घोड्याने तर असा एकही शब्द काही बोलला नव्हता, नाही त्याला विद्रोह करायचा होता. पण घोड्याचा मृत्यू फक्त यामुळे झाला की त्याने आपल्या मनातली गोष्ट एकाला सांगितली होती. म्हणून काही होऊ द्या, आपल्या मनातली गोष्ट कधीच कुणाला सांगू नका. कारण काही लोक तुमच्या तोंडावर शुभचिंतक असतात, पण तुमच्या पाठीमागं तुम्हाला होणाऱ्या त्रासाची मजा घेऊन दुसऱ्याला सांगत असतात. म्हणून आपल्या मनातली गोष्ट कधीच कुणाला सांगू नका. मग ती तुमच्या परिवाराची असो, व्यापार असो, कमाईची असो किंवा तुम्हाला होणाऱ्या त्रासाची असो.